हाय फ्रेंड, जय महाकाल. आता आपण रेस्क्यूसाठी आलेलो आहे. रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि साप जो ह्या लाकडांमध्ये आहे आणि साप तबेल्याच्या बाजूला जो रूम आहे त्या रूममध्ये आहे. तिथं जो राखणदार असतो त्याच्या रूममध्ये आहे. आणि साप जो आहे तो इंडियन स्पॅक्टिकल कोब्रा आहे. त्याला आपल्याकडं नाग पण बोलतात आणि पांढरा पण बोलतात आमच्याकडे त्याला. आणि याचं विष न्यूरोटॉक्सिक असतं. हा सहसा करून 90% शरीरामध्ये विष सोडत नाही. सोडलं तर 10% कदाचित सोडलं तर सोडतो. आणि हा चावला तर लवकरात लवकर अर्धा ते पाऊण तासामध्ये तुम्ही दवाखान्यात गेले पाहिजे, सरकारी दवाखान्यात. याची लांबी जी आहे साधारण 4 ते 4.5 फूट आहे. आणि हे घरामध्ये का येतात, कारण पावसाळ्याचा टायमिंग आहे म्हणून हे घरामध्ये येतात सुक्या जागेवर लपण्यासाठी. आणि उंदीर वगैरे आले तरच हे घरात येतात. आणि काही जणांना साप चावला तरी त्यांच्या शरीरात विष नसला तरी पण दगावलेले आहेत, कारण ते घाबरूनच ते असे दगावतात. कारण त्यांचा BP हाय होतो आणि त्यांना खूप टेन्शन येतं आणि ते घाबरूनच दगावतात. म्हणून घाबरू नका, हिंमत ठेवा आणि लवकरात लवकर सरकारी दवाखान्यात पोहोचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून डॉक्टर तुमच्यावर लवकरात लवकर उपचार करते.